नमस्कार. मला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल मी प्रथमतः आपले आभार मानतो. गेले वर्षभर झालं मी विठ्ठलचे सभासद असतील, कर्मचारी असतील, व्यापारी असतील यांच्यावर जे अन्याय झाला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आज वर्षभर मी लढा देतोय. त्या लढ्यामध्ये आपण सहभागी झाला किंवा हा लढा उचलून धरण्यासाठी आपली जी मोलाची मदत होणार आहे त्याबद्दल मी आपले परत एकदा धन्यवाद आपल्याला देतो, आभार मानतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतोय. आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपल्या पंढरपूर तालुक्याची आर्थिक वाहिनी आहे. ज्यावेळेस पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखान्याचं पेमेंट मार्केटमध्ये आलं तरच पंढरपूरचं मार्केट हलतं, ही पहिल्यापासून पंढरपूर तालुक्याची परंपरा आहे. परंतु काही मध्यंतरीच्या काळात जे सहकारातल्या काही अडचणी आल्या त्यामुळं मध्यंतरी काही एखादा दुसरा हंगाम बंद ठेवायची वेळ आली. त्यावेळेस तुम्ही सर्वांनीच पंढरपूर तालुक्यातल्या जनतेने सर्वांनीच बघितलेलं आहे की पंढरपूरचं आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली होती. मग लोकांचं विठ्ठलकडं येणारं पेमेंट लांबणं किंवा तो कारखाना सीझन बंद असणं ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये थोडीशी नाराजी होती. ह्या नाराजीचा फायदा आत्ता कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतला आणि आता तो सगळ्या जनतेला माहीत आहे की ते कशा पद्धतीनं निवडून आले, काय केलं. ह्या खोलात न जाता आता त्यांनी जे कारखान्याला NCDC कडून महाराष्ट्र शासनाच्या थक हमीनं 347 कोटी रुपये रक्कम कर्ज आणलं. ज्या कारणासाठी कर्ज पाहिजे होतं त्यासाठी एक लोन प्रपोजल त्यांना सादर करावं लागत होतं. ते लोन प्रपोजल त्यांनी माननीय साखर आयुक्तामार्फत शासनाला आणि शासनामार्फत NCDCला सादर केलं. त्याच्यामध्ये 59 कोटी 75 लाख रुपये व्यापारी पेमेंट देण्यासाठी म्हणून आणलं होतं. 41 कोटी 87 लाख रुपये कामगार पेमेंट म्हणून देण्यासाठी आणलं. परंतु त्यांनी त्यातला कोणालाही रुपया न देता त्यांनी त्याचा पूर्णपणे त्या निवडणुकीमध्ये गैरवापर केला. हे गेले वर्षभर मी झालं त्यांच्यावर आरोप करतोय, परंतु त्यांनी एकदाही ह्या गोष्टीचा खुलासा केला नाही. मी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली, सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली, साखर आयुक्तांचं तिथं 1 दिवस लाक्षणीय उपोषण केलं, 18 दिवस आमरण उपोषण केलं. पंढरपूरला मी सलग 9 दिवस आमरण उपोषण सुरुवातीला केलं होतं. एवढं करून सुद्धा त्यांना कुठलाही घाम फुटला नाही. त्यांनी कुठलीही त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे माझं 72,58,026 रुपये येणं बाकी आहे. ही मी 2006 पासून देतोय. परंतु ही जी रक्कम आहे ती एका वर्षाची नाही. कारण ज्या एखाद्या वर्षी समजा मी 10 लाखाचा माल दिला तर मला 7-8 लाख रुपये मिळाले, 1-2 लाख रुपये राहिले, अशा पद्धतीची ही रक्कम राहील. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की सहकारातल्या काय निर्यात धोरणामुळं शासनाच्या सहकार अडचणीत आला होता. त्यामुळं त्याचबरोबर आपला विठ्ठल कारखाना पण अडचणीत आला. मग त्याच्यामुळं पेमेंट राहत गेलं, थोडं करत असं पेमेंट राहत गेलं. परंतु कारण कारखान्याची परिस्थिती नसल्यामुळं कारखान्याच्या MDचे असतील, चेअरमनचे असतील, कुठलीही पार्टी फोनसुद्धा घेत नव्हती. मटेरियल द्यायचं तर लांब राहिलं. मग अशा परिस्थितीमध्ये कारखान्याचा मी नुसता व्यापारी नाही, आज तुमच्या स्टुडिओमध्ये मी हजर झालो आहे. नुसता व्यापारी म्हणून नाही तर एक सभासद म्हणून सुद्धा मी कारखान्याशी बांधील आहे. आणि या सामाजिक भावनेतून कारखान्यावरची असलेल्या प्रेमापोटी आपली संस्था टिकली पाहिजे ह्या प्रेमापोटी मी त्यांना मटेरियल दिलं. जेणेकरून त्या काळामध्ये कुठलीही पार्टी कारखान्याला मटेरियल द्यायला तयार नव्हती, तेव्हा मी मटेरियल दिलं. कारखान्याच्या परिस्थितीनुसार मी पेमेंट घेत राहिलो. मग मला हे सांगायचं आहे, जर कारखान्याकडे आज तुम्ही जर NCDCचे पैसे व्यापाऱ्यासाठी म्हणून आणले नसते, कामगारासाठी म्हणून आणले नसते तर कारखान्याच्या आर्थिक ह्याच्यानुसार आम्ही पेमेंट जसं देईल तसं घेत राहिलो असतो. परंतु आमच्या मनात एक चीड आहे की तुम्ही आमच्यासाठी म्हणून आणलेले पैसे जर निवडणुकीसाठी जर वापरत असाल, म्हणजे हे आणलेले पैसे निवडणुकीसाठी आणले म्हणजे वापरले तुमचा सरळ आरोप आहे. हो, मी जाहीर आरोप केला आहे. पत्रकार परिषदेमधून आरोप केला आहे. माझे प्रिंट मीडियामधनं पेपर बातम्या आहेत त्यावेळेच्या, तुमच्या चॅनलच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आहे, नॅशनल चॅनलला बातम्या लागलेल्या आहेत. मी त्यांच्यावर आरोप केलेला आहे, परंतु त्यांनी एकदाही त्या गोष्टीचा खुलासा केला नाही. मग ते पाठीमागं सांगतायत की आम्ही बोरट्यांना उत्तर द्यायला बांधील नाही. कालची जनरल मिटिंगची सुद्धा तुम्ही त्यांची ऑडिओ क्लिप ऐका, व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणतात की आयऱ्या गायऱ्यांना आम्ही उत्तर द्यायला बांधील नाही.
मग मला एक विचार सांगा, तुम्हाला जे आम्ही 347 गेलो कुठं ह्याचा हिशोब मागतोय, म्हणजे आम्ही सभासद आहे. अर्थातच आम्ही सभासद आहे, म्हणजे आम्ही हिशोब कामाला मागतोय, म्हणजे आम्ही सभासद आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हीच ओळखून घ्यायचा की ते कोणाला म्हटले. कारण सभासद या नात्यानं आम्ही त्यांना हिशोब मागतोय. व्यापाऱ्याचे पैसे कुठे गेले ह्याच्या नात्यानं त्यांना हिशोब मागतोय. कामगाराचे पैसे कुठे गेले, कारण प्रत्येक सभासदाला हक्क आहे की आपल्या संस्थेमध्ये आलेल्या प्रत्येक पैसा हिशोब विचारणं. तुम्ही पंढरपूरला आंदोलन करून तो विषय मिटला नव्हता का? मग तुम्ही पुण्याला आंदोलन केलं? पंढरपूरला आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस ते बघा, ज्यावेळेस आम्ही चर्चेला जातो त्यावेळेस प्रत्येक वेळेस म्हणतात मी वाळूतनं आलोय, मी लई लोकांना संपवून आलोय, माझ्यावर एवढे मोठे गुन्हे आहेत. तुमच्या एका गुन्ह्यानं काय फरक पडणार आहे काय? कारण आम्हाला वाटलं लोकप्रतिनिधी झाले, कुठंतरी मॅच्युरिटी आली असेल, व्यवस्थित बोलतील, परंतु अजून म्हणजे दडपशाही किंवा जी धमकीवादाची भाषा आहे त्यांची वरचीवर वाढतच राहिले. जर अशी, मग मला एक त्यांना प्रश्न असा करायचा आहे की तुम्हाला बीडचा आपलं म्हणजे पंढरपूरचा बीड करायचा आहे का? कारण मला त्यांना एक विचार म्हणायचं आहे, त्यांना सांगायचं आहे तुम्ही कुठली जरी धमकी दिली तर आम्ही सभासद आहे. असं तुम्हाला वाटतंय का पंढरपूरचा बीड होईल किंवा आहे? जरी त्यांनी कुठलं आणलं तर तेवढं सोपं नाही, लक्षात घ्या. कारण आम्ही सभासद आणि निधड्या छातीनं त्यांच्या प्रत्येक ह्याला तोंड द्यायला आम्ही उतरलेलो आहे. कुठलाही घाव झेलण्याची आमची तयारी आहे. आम्ही ज्यावेळी आपल्या संस्थेसाठी आमचं बलिदान द्यायला सुद्धा आमची तयारी आहे. जर त्यांना मला यातून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, ज्या गावच्या बाबळे बोरे आहेत त्याच गावच्या बाबळे आहेत हे त्यांनी जरूर लक्षात ठेवावं. जर तुम्ही आमच्या सभासदावर दडपशाही कराल, धमकीवाजा भाषा वापराल तर आम्ही सुद्धा काय म्हणजे तुम्ही एका आईच्याच पोटी जन्माला आलाय, आम्ही पण आईच्याच पोटी जन्माला आलोय, लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा आम्ही आज नैतिकतेच्या दृष्टीनं तुम्ही उत्तर देणं बांधील असताना तुम्ही धमकीवाजा भाषा कशासाठी वापरताय? आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या कारखान्याची मालमत्ता ते ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेस 762 कोटीची मालमत्ता दाखवतात. आणि कालचा अहवाल बघा, तुमच्यासमोर मी अहवाल दाखवतोच आहे. या अहवालामध्ये त्यांनी 1405 कोटीची मालमत्ता केली. एका वर्षात मला सांगा दुप्पट मालमत्ता कुठली वाढते? ठीक आहे, 5-10 कोटीनं वाढू द्या, मान्य करतो. कारण ते ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेस 762ची 767 केली, त्याच्यानंतर डायरेक्ट 1402 कोटी केली आणि आता 1405 कोटी करतायत. म्हणजे दुप्पट मालमत्ता कुठून वाढली तुमची? कारण तुम्हाला शासनाला फसवायचं होतं, जनतेच्या सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार करायचा होता. हे जाणून बाजून केलेलं कटकारस्थान आहे. मी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांना कलमासहित अभ्यास करून सांगितलेला आहे तुम्हाला ह्यांच्यावर कुठल्या कलमाचा वापर होतोय, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये कलमाचा उपयोग मी सांगितलेला आहे. आपल्या ह्या संस्थेतील गैरव्यवहाराला जबाबदार असणारे कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील, कार्यकारी संचालक आणि जे संचालक ह्याला जबाबदार आहेत, म्हणजे सर्व संचालक मंडळ जबाबदार आहेच, आयुक्त, त्यांचे सर्व अधिकारी, सहकार विभागातले जे अधिकारी या गैरव्यवहारात सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. सातत्यानं आम्ही ह्या गोष्टी तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून मांडतोय, जनतेसमोर आणतोय. आज आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी कर्ज मिळालं. त्या कर्जाचा गैरविनियोग करून परत प्रस्ताव बदलून घेतला. जर तुम्ही तो गैरविनियोग केला नसता तर तुम्हाला प्रस्ताव बदलण्याची गरज का भासली असती? आणि मला एक शासनाला सुद्धा एक तुमच्या माध्यमातून विचारायचं आहे, जर आमची माननीय उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल आहे, कामगाराची दाखल आहे, व्यापाऱ्यांच्या दाखल आहेत, एवढं असताना तुम्ही कोणत्या बेसवरती, कुठल्या कायद्याचा, कुठल्या नियमाचा आधार घेऊन तुम्ही हे प्रस्ताव, लोनचा प्रस्ताव, विनियोग प्रस्ताव तुम्ही बदलून दिला? कारण मला एक विचारायचं आहे, सर्वसामान्य जनतेला घर बांधण्यासाठी जर एखादा कर्जाचा प्रस्ताव बँकेत दिला, त्यानं ते घरच बांधलं पाहिजे, त्याने त्याची गाडी घेतली आणि परत बँकेकडे गेला, साहेब मी घर बांधण्यासाठी तुमच्याकडून कर्ज घेतलं आहे, परंतु मी गाडी घेतली आहे, मला लोन प्रस्ताव बदलून देऊन त्या पद्धतीने मला विनियोग बदलून द्यावा, असं म्हणलं तर बँक ऐकणार आहे का? अजिबात नाही ऐकणार नाही. मग मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे की तुम्ही जर हा लोन प्रस्ताव
कुठल्या बेसवरती बदलून दिला? जर जर पैसे वापरले, तुम्ही पैसे निवडणुकीच्या कामासाठी वापरले, बाहेर मी तुमच्या समोर अजून सुद्धा पुढच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या कागदपत्रासहित कुठं कुठं गेले, त्यांनी काय काय गैरव्यवहार केला आहे हे सुद्धा आणणार आहे. मी माझ्या पुढच्या ह्याच्यामध्ये मी उल्लेख पण करणार आहे, काय काय गोष्टी मी करणार आहे त्या गोष्टीचा सुद्धा उल्लेख मी पुढं करतोय. मग मला एकच विचारायचं आहे की तुम्ही हा विनियोग कुठल्या बेसवरती बदलून दिला? म्हणून आम्ही NCDCला एक पत्र दिलेलं होतं कारवाई करा म्हणून, आणि NCDCच्या MDचं एक पत्र आलेलं आहे आपल्याला की त्यांनी प्रधान सचिव सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाला पत्र दिलेलं आहे की त्याची चौकशी करून तातडीनं कारवाई करा. त्याची एक प्रत साखर आयुक्ताला पण दिली आहे. म्हणजे NCDCनं सुद्धा कारवाई चालू केलेली आहे हे मला तुमच्या ह्याच्यातून सांगायचं आहे. त्याची मी पत्रही मी तुम्हाला परवाच्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्याची पत्राची मी प्रत पण मी तुमच्याकडे देतोय. मग मला हे सांगायचं NCDCला सुद्धा मान्य नाही की लोन प्रस्ताव बदलला. मग ह्याने हा लोन प्रस्ताव का बदलला, कशासाठी बदलला, हा सवाल मला त्यांना विचारायचा आहे. दुसरी गोष्ट, ह्या सार्वजनिक निधीचा जनतेचा पैशाचा अपहार करण्यासाठी ही प्रशासनातली फार मोठी टोळी सक्रिय असल्याशिवाय हे काम काय एकट्या दुकट्याचं नाही आहे. प्रशासनातली फार मोठी टोळी ह्याच्यामध्ये सक्रिय आहे आणि प्रशासनातली ही टोळी यांना जाणीवपूर्वक मदत करते आहे. कारण हे शासनाचा जो GR आहे, शासन निर्णय आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आपल्या विशेष लेखा परीक्षकानं प्रत्येक महिन्याला येऊन त्याची तपासणी करायची आहे की आलेला पैसा जातोय कुठं खर्च करतायत, त्याचा विनियोग प्रादेशिक सहसंचालकाला द्यायचा आहे आणि त्यांनी तपासणी करून प्रादेशिक सहसंचालकानं तो अहवाल मान्य साखर आयुक्ताकडे द्यायचा आहे. परंतु 11 महिने त्यांनी विनियोग सादर केलेला नाही. मग 11 महिने जर विनियोग ते सादर करत नसतील तर साखर आयुक्त असतील, प्रादेशिक सहसंचालक असतील, हे झोपलेत का, हे त्यांना पाठीशी का घालतायत, हे सुद्धा यात पाठीशी घालतायत म्हणजे हे सुद्धा या अपराधात सामील आहेत. यांच्यावर सुद्धा त्यांच्या कर्तव्यच्युतीचा यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. कर्तव्याचा त्यांनी भंग केलेला आहे, त्यांची कर्तव्य त्यांनी पाळलेली नाहीत, त्यांच्यावर सुद्धा भारतीय दंड संहितेनुसार आणि सहकार कायद्यानुसार त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी कर्ज मिळालं. त्यातले कारखान्याची लीड बँक आहे उस्मानाबाद जनता सहकारी बँक. ह्या बँकेतूनच प्रत्येक हेडला, म्हणजे कामगार असतील, व्यापारी असतील, बँका असतील, प्रत्येक हेडला त्या बँकेतून पैसे जाणं गरजेचं असताना त्यांनी स्वतःच्या चेअरमनच्या स्वतःच्या क्रेडिट सहकारी पतसंस्थेतून 185 कोटी 90 लाख रुपये त्या पतसंस्थेमध्ये वळवून त्या पैशाचा गैरविनियोग केला आहे, त्याचा अपहार केला आहे. हा माझा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे. त्याच्यानंतर कारण हा कथित आर्थिक गैरव्यवहार त्यांना बाहेरच्या बँकेतून करणं सहसा करता आलं नसतं. त्यांना ती स्वतःची पतसंस्था जी सहकारी क्रेडिट सोसायटी आहे त्यांना ती सिक्युअर वाटली असावी म्हणून त्यांनी त्याचा आधार घेतलेला आहे. आणि मग ह्या जबाबदार ह्याच्यामध्ये व्यक्ती कोण कोण आहेत? विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन, जे शरद पवार गटाचे आमदार आहेत, अभिजित धनंजय पाटील, त्या कारखान्याचे संचालक मंडळ आणि त्या कारखान्याचे आता जनरल मॅनेजर आहेत, त्यांनी ह्या गोष्टीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. कार्यकारी संचालक म्हणून आता काम पाहत आहेत ते गायकवाड, कार्यकारी संचालक, हे जबाबदार व्यक्ती आहेत. आणि जो पैसा उस्मानाबाद जनता गव्हर्नमेंटच्या कर्जाचा पैसा आला आहे ही स्वीकारायचं RBIच्या रूलनुसार पतसंस्थेला काही अधिकार नसताना त्यांनी दीप पीपल्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्था आहे ती सुद्धा ह्या गोष्टीला जबाबदार आहे. विशेष लेखा परीक्षकांनी जर परीक्षण तपासणी अगोदर केली असती तर आत्तापर्यंत जो गैरव्यवहार झालेला आहे त्याला कुठंतरी आळा बसला असता. हे फेब्रुवारीमध्ये 48 कोटी मिळाले त्यांना, ते सुद्धा पैसे वाचले असते, परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं म्हणजे हे सुद्धा या अपहारात सामील आहेत. त्यानंतर प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभाग सोलापूर आणि साखर आयुक्त पुणे आणि त्यांची पूर्ण टीम आणि यांना लागू असलेले भारतीय दंड संहितेतील कलम आहेत. कलम नंबर 406 आणि 409 आहे. यांनी सभासदाचा
कर्मचाऱ्यांचा व्यापाऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे आणि निधीचा गैरवापर केला आहे म्हणून 406 आणि 409 या भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। 420 नुसार त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कलम 34 मध्ये चेअरमन, संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांनी मिळून निर्णय घेतला ह्या गैरव्यवहाराचा म्हणून कलम त्यांच्यावर 34 सुद्धा लावलं पाहिजे। 120B हे कटकारस्थान ह्याने रचलेलं आहे कारण एवढ्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार करतात म्हणून हा काय चुकून झालेला नाही, हे जाणून बुजून रचलेलं कटकारस्थान आहे म्हणून 120B कलम हे सुद्धा त्यांच्यावर लागू झालं पाहिजे। आणि कलम आहे 167, 218 आणि 219 सार्वजनिक सेवक जे कारखान्याचे कार्यकारी संचालक असतील, विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 असतील, प्रादेशिक सहसंचालक असतील, साखर आयुक्त त्यांचे अधिकारी असतील किंवा मंत्रालयातले अधिकारी असतील त्यांच्यावर ह्या चुकीचा अहवाल दिला किंवा सार्वजनिक सेवक आहेत हे यांनी अहवाल चुकीचा दिला, तयार केला म्हणून त्यांच्यावर सुद्धा ही कलम लागू झाली पाहिजे। आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार कलम आहे 73 आणि 73F ह्याच्यानुसार संचालक मंडळ अपात्र होतं तर नुसतं संचालक मंडळ कारखान्याचं नाही तर दी पीपल मल्टीस्टेट म्हणजे DVP पतसंस्थेचं सुद्धा संचालक मंडळ बरखास्त झालं पाहिजे, अपात्र झालं पाहिजे। कलम 78 आहे संचालक मंडळ बरखास्त आणि त्याच्यावर प्रशासकाची नेमणूक झाली पाहिजे असे आमची प्रमुख ही मागणी आहेत। आणि कलम 81 आहे त्यांचं विशेष लेखापरीक्षण केलं पाहिजे कारण एवढा मोठा घोटाळा झाला आहे म्हणजे नुसत्या लेखापरीक्षणावर उपयोग होणार नाही। कलम 88 या गैरव्यवहारामुळे जे नुकसान झालं आहे ते त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यातनं ते वसूल करण्यात यावं। आणि कलम 46 आणि 147 आहे यांना दंड आणि कैद ही झालीच पाहिजे। त्यानंतर आमच्या मागण्या आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातला जो एवढा मोठा अफार झालेला आहे त्या अफवारामध्ये याची आणि कारखान्याच्या विनियोग दाखल्यावर त्यांचा विनियोग दाखला माझ्याकडे आहे कारखान्याच्या त्याच्यावरती MDचं असेल, कारखान्याच्या चेअरमनचं असतील, चीफ अकाउंटचा असेल, विशेष लेखापरीक्षक, प्रादेशिक सहसंचालक, साखर आयुक्त यांच्या सगळ्यांच्या सह्या असलेला माझ्याकडे विनियोग दाखला आहे कारण हा संबंधित विनियोग दाखल्यावरून हे स्पष्ट होतंय की त्यांनी गैरव्यवहार केलेला आहे। मग त्यांची अनियमितता कशी आहे कारण जो विनियोग प्रत्येक महिन्याला द्यायचा होता तो विनियोग त्यांनी प्रत्येक महिन्याला दिलेला नाही त्यामुळं अनियमितता आहे। त्यामुळे त्यांचं केवळ लेखापरीक्षण उपयोगाचं नसून त्यांचं फॉरेन्सिक ऑडिट टीमकडून ह्यांचं फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे, नुसतं कारखान्याचं न होता हे त्यांच्या DVP पतसंस्थेचं सुद्धा फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे। त्यामुळे हा गैरव्यवहार कसा झाला आणि कसा पैसा आला आणि कुठं गेला ह्याचा सखोल चौकशी होईल। आणि मला हे फॉरेन्सिक ऑडिट आल्यानंतर समजा त्यांनी जे आता मेंटेनन्ससाठी आजपर्यंत माझ्याकडे 5 वर्षाचा मेंटेनन्सचं हे आहे पत्रक आहे 8 ते 9 कोटीच्या पुढं खर्च केलेला नाही परंतु त्यांनी 57 कोटी 10 लाख रुपये जे मेंटेनन्ससाठी खर्च दाखवलेला आहे मग हा एवढा खर्च येतो अजिबात ह्याच्यामध्ये एखादी नवीन संस्था नवीन कारखाना युनिट राहू शकल एवढा मोठा खर्च त्यांनी मेंटेनन्ससाठी दाखवलेला आहे। मला एक सांगायचं आहे की हे फॉरेन्सिक ऑडिट आल्यानंतर मागच्या काळात किती खर्च येतो? 8, 9, 10 कोटीच्या आसपास खर्च आहे प्रत्येकाचे। 5 वर्षाचा माझ्याकडे अहवाल आहे त्याचा रिपोर्ट आहे मी तो सुद्धा अहवालाचा रिपोर्ट आहे का मी आणलेला आहे तो सुद्धा अहवालाचा रिपोर्ट मी तुमच्यासमोर सादर करतोय। हे का 17-18ला 10 कोटी 41 लाख रुपये खर्च झाला आहे, 18-19ला 9 कोटी 49 आहे, 21-22ला 9 कोटी 54 लाख आहे, यांच्याकडे सत्ता आल्यानंतर 10 कोटी 74 लाखाचा आहे, त्याच्या दुसऱ्या वर्षी 10 कोटी 21 लाखाचा आहे आणि मग हे ज्यावेळेस 347 कोटी येतात त्यावेळेस 57 कोटी 10 लाखावर कुठून खर्च जातो ह्यांनी मागणी करताना सुद्धा 14 कोटीची मागणी केली। ठीक आहे अजून थोडाफार खर्च इकडे तिकडं झाला 2-4 कोटी होऊ शकतो हे आम्ही मान्य करेल पण 57 कोटी 10 लाख रुपये खर्च झाला आहे म्हणजे ज्यावेळेस हे फॉरेन्सिक ऑडिट येईल त्यावेळेस हा खर्च खरंच झाला आहे की ह्याने हे बोगस सगळ्या गोष्टी दाखवल्यात हे सुद्धा यातून निष्पन्न होऊ शकेल। त्याच्यानंतर कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीच्या संबंधित अधिकाऱ्यानुसार IPC म्हणजे भारतीय दंड संहिता आणि सहकार कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही
अँटी करप्शन ब्युरोमार्फत चौकशी करून प्रिव्हेंटेशन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याची ही थक शासनाची थक आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्यामुळं संचालक मंडळ कार्यकारी संचालक यांच्या संपत्तीतून ही पेमेंट वसूल केलं पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे. कारण हे पैसे कुठं गेलेत हे संचालकाला सुद्धा माहीत नाही. ऐका, त्यांनी ज्यावेळेस लोन प्रस्ताव सादर केला आहे त्याच्यामध्ये 33 कोटी तर ऑलरेडी कट करून घेणारच आहे, ते त्यांनाही माहीत आहे पहिल्या लोनपोटी. मग वाढवून फक्त त्यांनी 47 कोटी घेतलेले आहेत. त्यांच्या अहवालामध्ये त्यांची जो अभिप्राय आहे, जो अहवाल आहेत, अहवालामध्ये म्हणतायत की 105 कोटी रुपये कमी आले आणि प्रत्यक्षात जो विनियोग दाखला आहे त्याच्यामध्ये 347 कोटीची मागणी 372 कोटीची मागणी केली ती, त्यांना मिळाले 347 कोटी, म्हणजे 25 कोटी कमी आले आणि 80 कोटी त्यांनी कट करून घेतले. म्हणजे 33 कोटी तर पहिले कट करून घेणार होते, त्यांच्या लोन प्रस्तावामध्ये त्यांनी दिलेलंच आहे. फक्त 47 कोटी जास्त गेले, म्हणजे 72 कोटी फक्त कमी आले. आणि ते कारखान्याच्या सभेमधून सांगतायत, त्यांच्या अहवालामधून सांगतायत की 105 कोटी कमी आले. म्हणजे त्यांच्या सुद्धा बोलण्यात किती तथ्य आहे ह्यातून दिसून येतं. ते सरळ सरळ सभासदाची, कारखान्याच्या संचालक मंडळाची फसवणूक करतायत. संचालक मंडळ सुद्धा हे 347 कोटी रुपये कुठं खर्च झालं ह्याच्यामध्ये अनभिज्ञ आहे. ज्यावेळेस आम्ही वकिलामार्फत त्यांना नोटिसा पाठवल्या की तुम्ही ह्याला जबाबदार आहात 347 कोटीला आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक जण 10 ते 11 कोटी रुपये तुमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीतून वसूल होऊ शकतात. कारण जेवढे संचालक आहेत 347 भागिले तेवढे संचालक, म्हणजे जे येणारं उत्तर जे आहे, जे 10-11 कोटी रुपये आहेत ते तुमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीला ट्रान्सफर येणार आहे आणि त्यातून तुमचे ती पैसे वसूल होणार आहेत. त्यावेळेस काही संचालकांना त्या MDला, चेअरमनला प्रश्न विचारला की 347 कोटी रुपये गेले कुठं, तर त्यांचं उत्तर असं होतं की तुम्हाला सांगूनच आम्ही खर्च केलेत. तर संचालक म्हणतात की 300, तर आम्हाला सांगून काय तुम्ही निवडणुकीसाठी ते पैसे खर्च केलेत का? म्हणजे संचालक मंडळाला सुद्धा माहीत नाही की हे पैसे गेले कुठं. तुमच्या माध्यमातून मी संचालक मंडळाला सुद्धा, सुज्ञ संचालक मंडळाला सुद्धा विनंती करतोय, लक्षात घ्या की तुम्ही हा जा विचारा. ऑलरेडी तुमचे सगळे उतारे ऑलरेडी पहिले गहाण आहेत, तुम्ही लिहून दिलेले आहेत. कारण तुमच्याकडे आता द्यायला सुद्धा त्यांच्याकडे काय नाही. परंतु हे आणलेले पैसे जर सार्वजनिक निधी असेल आणि तुम्ही, जबाबदारी तुमच्यावर सुद्धा येते, कारण संचालक मंडळात तुम्ही आहात. संचालक मंडळ 5 वर्षाची तुमची जबाबदारी आहे. कारण ते पैसे जर त्याचा विनियोग जर गैरमार्गाने झाला असेल तर त्याची जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही. त्यामुळं त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारून तुमच्या मालमत्तेतून पैसे जाण्याच्या अगोदर तुम्ही ते पैसे चेअरमनकडून त्या कार्यकारी संचालकाला तुम्ही याचा जाब विचारा आणि ते पैसे कुठं गेलेत, कसे खर्च केलेत ह्याची माहिती घ्या. कारण संचालक मंडळ ह्या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे, हे मला वरचेवर वारंवार हे सांगावं लागतंय, लक्षात घ्या. कारण त्यांनी काय केलं, एखादी तुम्ही पत्रकार परिषद घेताय, ज्यावेळेस आमच्या बातम्या तुम्ही लावताय त्यावेळेस त्यांनी पगारावर ठेवलेली मुलं आहेत, कमिट करतायत. आणि ज्या जनरल मिटिंगला सुद्धा तुम्ही बघितलं त्यांची 10-20 कार्यकर्ते आहेत. एखादी गोष्ट त्यांनी म्हणायचं मंजूर आहे का, तर मंजूर आहे. म्हणजे जर एखादे कारखाना तुम्ही विकू द्या का म्हणलं तरी पण मंजूर आहे का म्हणलं तर ते मंजूर आहेच म्हणायला बसलेले आहेत. कारण तुम्ही 13 नंबरचा आपला विषय होता जनरल मिटिंगमधल्या अजेंड्यामधला, तर नॉन बँकिंग असेटमध्ये MSC बँकेच्या नॉन बँकिंग असेटमध्ये सहभागी होण्याचा. उघड ह्याचा अर्थ आहे. ह्याच्यामध्ये त्यांचं उत्तर सुद्धा चेअरमनचं बघा, प्रश्न विचारला होता आमच्या सभासदांनी त्यांना, मी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा जाहीर केलं होतं की त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. परंतु त्यांनी सरळ त्या बँकेची एक पॉलिसी आहे, त्या पॉलिसीमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. परंतु ही कारखान्याची जी मालमत्ता आहे ती मालमत्ता सरळ बँकेला लिहून देऊन त्याच्यावर बँकेचा बोजा चढवायचा आहे आणि परत 200 कोटी घ्यायचा आहे. परंतु त्यांची ही योजना आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. कारण त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण साखर आयुक्तामधल्या एका जबाबदार अधिकाऱ्याचं वक्तव्य आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त कर्ज असणारा कारखाना, एकमेव कारखाना म्हणजे तुमचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे. कारण आज 1000 कोटीपैकी त्यांनी 665 कोटी जनरल मिटिंगमध्ये सांगितलं, परंतु त्याचं व्याजाचं सांगितलं नाही, फक्त मूळ मुद्दल सांगितली. इतर बँकाची त्यांनी देणी सांगितली नाहीत, बँकाची सुद्धा देणी आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी आम्हाला लेखी, तुम्ही पत्रकारांनो तिथं जावं आणि त्यांच्याकडून लेखी विचारून घ्यावं की
कारखान्याची जे देणं बाकी आहे ते आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही द्या, व्याजासहित द्या. जर हा आकडा 1000 कोटीपेक्षा जास्त असणार आहे, मग ते म्हणतात की पूर्वीच्या संचालक मंडळाने 600 कोटी रुपये कर्ज केलं, पण पूर्वीच्या संचालक मंडळाने एक्सपान्शन केलं होतं, जमीन घेतली, डिस्लरी उभा केली, 10 TCD LCD डिस्लरी 30,000पर्यंत वाढवली, कारखान्याचं 5,000चं 7,500 क्रशिंग झालं. मग हे झालं, परंतु तुम्ही जे 347 कोटी आणलं ते पूर्णच घरी नेलंय. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही म्हणायचा पहिल्या संचालक मंडळाला जनता कंटाळले, सभासद कंटाळलेत, परंतु हे 18 वर्षानंतर ही गोष्ट तुम्ही बोलताय. परंतु तुम्ही जे आणलेलं कर्ज, जे कारखान्यावर जर कर्ज आहे ते त्यांच्या एवढं कर्ज तुम्ही फक्त 2 ते 3 वर्षात कर्ज करताय. म्हणजे तुम्हाला किती जनता कंटाळली असेल. पुण्यातलं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला किरण गोडके म्हणून जे वकील होते ते बसले होते, ते कोणाच्या बाजूने बसले? त्यांनी सांगितलं की मी बाबा कामगाराला किंवा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी बसतोय. तर माझ्या सहकारी जे कर्मचारी माझ्याबरोबर जे बसलेले होते ते माझा आमरण उपोषण माझ्या एकट्याचंच चालू होतं. सहकारी मला पाठिंब्यासाठी बसलेले होते, ते कर्मचारी होते, ते म्हणले तुम्हाला पाठिंबा द्या, म्हणजे आम्हाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून ते बसतायत. कर्मचाऱ्यांना येत आहेत तर येऊ द्या, जे येत आहेत त्यांचं आपण स्वागतच करूया, काय हरकत नाही, म्हणून ते पाठिंबा देण्यासाठी आम्हाला बसले होते. त्यानंतर त्यांनी 7 दिवसांवर उपोषण सोडलं असं जाहीर केलं, पण त्यावेळी तुम्ही उपोषणाला नाही. कारण त्यांची तब्येत खालावली होती. आम्ही त्यांना विनंती केली तुमची तब्येत खालावली, तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती व्हा. परंतु त्यांनी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांचे विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनच्या माध्यमातून काही कार्यकर्ते त्यांचे आले होते, काही मीडिया तिथं आली होती, 25% प्रस्ताव घेऊन आलते. काय त्यांनी तिथं जाहीर केले की आम्ही 25% प्रस्तावावर काय कामगाराला मान्य आहे आणि उपोषण सोडलं. परंतु आम्ही जे साखर आयुक्तांना पत्र दिलं होतं त्याच्यावरती आम्ही जे बसलो होतो, जे पत्र दिलं होतं ते आम्ही स्टेजवरतीच होतो, त्यामुळं उपोषण कुठलं सोडायचा विषयच आला नाही. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू त्यांनी जे 5, 6, 7व्या दिवशी उपोषण सोडलं. परंतु आमचं जे उपोषण आहे सलग 18 दिवस उपोषण चाललं. नाही, आम्हाला काही विचारलेलं नाही, कारण आमचं उपोषण चालू आहे. आमची मागणीच मान्य झाली नव्हती. कारण आम्ही जे उपोषणाला बसलो होतो 100% आम्हाला द्यावं, कारण तुम्ही शासनाकडून पैसा आणलेला आहे, सार्वजनिक निधी आहे. व्यापाऱ्यासाठी 59 कोटी 75 लाख रुपये आणलेत, कामगारासाठी 41 कोटी 87 लाख रुपये आणलेत. म्हणजे तुमच्याकडे ते पैसे आहेत, ते पैसे आम्हाला द्या असं आमची मागणी आहे. त्यामुळं काय आमचे 100% घेतल्याशिवाय आम्ही उठण्याची मानसिकताच नव्हती पहिली गोष्ट. त्यांनी म्हटलं की 50% घेऊन पुन्हा काय दिलं असं? नाही, त्यावेळेस 25%चाच विषय झालेला होता. आणि हे जे 50%चा विषय झाला आहे, उपोषणाच्या 12व्या दिवशी हा विषय झालेला आहे. जे उपोषण जे कामगाराबरोबर जी मिटिंग लावली, तडजोड जी झाली, ती 50% रक्कम उपोषणाच्या 12व्या दिवशी हा तोडगा कामगारांना मान्य करून त्यांना उर्वरित 25% ग्रॅज्युटीची 25% आहे, लक्षात घ्या. 25% त्यांनी अगोदर दिली होती, 50% उपोषणाला बसल्यामुळे त्यांनी दिली, आणि त्याच्यानंतर म्हणजे 50% द्यायला चालू केलं. हा तुम्ही ह्या गोष्टीचं सर साक्षीदार आहात की तुम्ही त्या दिवशी सुद्धा होता. 12 तारखेला ज्या दिवशी कारखान्याचे MD आलते, कारखान्याचे काही संचालक आलते, ज्या दिवशी मिटिंग झाली त्या मिटिंगला सुद्धा, मिटिंगचे तुम्ही साक्षीदार आहात. त्या दिवशी तुमच्या समोरच तो हा तोडगा निघालेला आहे 50%चा. मग ते कसे काय म्हणू शकतात की 6व्या 7व्या दिवशीच हा तोडगा निघाला? हा तोडगा निघाला आहे 12व्या दिवशी. आणि हे जे आम्ही बसलो त्याच्यामुळे हे 50% रक्कम मिळाली. आणि 25% रक्कम नोव्हेंबरमध्ये त्यांनी द्यायचं मान्य केलेलं आहे ग्रॅज्युटी. आणि उर्वरित जी त्यांचा जो 31 महिन्याचा पगार, 31-32 महिन्याचा जो पगार आहे, त्यांचा 12-15% फरक आहे, बोनस आहे, तर हंगामी कामगाराचं रिटेन्शन आहे, हे ज्या काही गोष्टी आहेत ते नोव्हेंबरमध्ये बसून चर्चा करू असं त्यांचं मत झालेलं आहे. मग अशा गोष्टी ठरल्यानंतर त्यांना वाटतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु
मी आता सर तुम्हाला सांगितलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी साक्षीदार आहे, तुम्ही तिथं येत होता, तुम्ही बघितलेलं आहे. प्रत्यक्षात 12व्या दिवशी झालं आणि तिथून पुढं माझं 6 दिवस आमरण उपोषण चालू आहे. म्हणजे मी सलग 18 दिवस आमरण अन्नत्याग उपोषण केलेलं आहे. कारण काय चालतं की हे साखर आयुक्तावर प्रेशर आणत होते, साखर आयुक्त डिपार्टमेंटवरती प्रेशर आणत होता की हे काय म्हणायचे की आम्ही ह्यांचं देणं लागत नाही. मग 25% दिल्यानंतर कामगार कारखान्यावर पण होते, दुसऱ्या दिवशी त्या आंदोलना ठिकाणी सगळेच कामगार. हो, तुम्ही स्वतः बातमी लावलेली आहे सर की 25% रक्कम घेतली, ते कारखान्यावरती आले, कारखान्यावरती त्यांच्या हातात पैसे दिले, 25% घेतल्यानंतर म्हणले आम्हाला 25% दिले, आम्ही समाधानी आहेत. परंतु ते दबावपोटी बोलले कारखान्याच्या प्रशासनाच्या, आणि तेच घेतलेले कामगार परत स्टेजवर आले. म्हणजे हे उपोषण त्यांनी सोडलेलं होतं त्या पिरियडमध्ये. त्याच्यानंतर हे कामगार स्टेजवरती आले आणि स्टेजवरती त्यांनी येऊन तुम्हालाच बाईट दिलेली आहे की आम्हाला फसवून नेलं. आणि त्याच्यानंतर 12व्या दिवशी हात 50%चा तोडगा निघालेला आहे. आणि तिथून पुढं मी परत 6 दिवस परत कंटिन्यू आमरण उपोषण मी चालू ठेवलं होतं. आणि त्यांनी 18व्या दिवशी आमरण उपोषणच्या मला 15 लाख रुपये दिलं. आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही कारखान्यावरती आता 15 देतोय, आपण कारखान्यावर या, हिशोब तपासू. मी म्हटलं हिशोब तपासण्याचा काही उद्देश नाही, कारण तुमचं जे स्टेटमेंट आहे, मी तुम्हाला फाईल दिलेलीच आहे, ते स्टेटमेंट माझ्याकडे आहे, तुमच्या सही शिक्क्यानुसार आहे. तुम्ही व्यापारी पेमेंट दाखवलं आहे, तुम्ही GSTला ती रक्कम दाखवली आहे, कारखान्यात त्याची रक्कम GSTचा शट ऑफ घेतलेला आहे, मी GSTचा शट ऑफ घेतलेला आहे. मी ज्या परचेस पार्टीकडनं मटेरियल आणलं त्या पार्टीची बिलं त्यांना दिलेत, बँकेचं स्टेटमेंट दिलं आहे की त्यांना पुढच्या पार्टीला त्यांना द्यायची काही गरज नव्हती आत्ता मला, परंतु त्यांनी मागितलं, मी त्यांना दिलं. आणि त्याच्यानंतर कारखान्याच्या पोच आहेत माझ्याकडे, गेटवर नोंद आहे, काटा पावती आहे, GSTला रक्कम दाखवली एवढं. आणि महत्त्वाची गोष्ट, ॲडिट होऊन रक्कम ती जमा झालेली आहे. मग कारखान्याचे चेअरमन परवाच्या जनरल मीटिंगमध्ये सांगतायत की बाबा ह्यांचं भाडेरावचं स्पेशल ऑडिट करूया साखर आयुक्ताच्या माध्यमातून, त्यांची रक्कम आहे का नाही ही बघूया. मग ह्या चेअरमन असणाऱ्या व्यक्तीला जर ही रक्कम ॲडिट झाल्याशिवाय जमा होत नाही हेच जर माहीत नसेल तर ह्यांना चेअरमन कुठल्या हेतून म्हणायचं. आणि कारखान्याचे जे कार्यकारी संचालक आहे, या कार्यकारी संचालकाला मग ज्यावेळेस साखर आयुक्तासमोर सुनावणी चालू होती त्यावेळेस कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणतायत या भालेरावची रक्कम राईटअप केली. मग साखर आयुक्तांनी स्पष्ट एका शब्दात त्यांना सुनावलं, तुम्हाला अक्कल आहे का नाही, सहकार कायद्याचं नॉलेज आहे का नाही, जर तुम्हाला सहकार कायद्यानुसार जर देय रक्कम राईटअप करता येते का हे जर माहीत नसेल तर ह्या कारखान्याच्या ह्यांना 2-2 लाख रुपये हे चेअरमन पगार देत आहेत कार्यकारी संचालकाला, ह्यांना त्या पदावरती राहण्याचा अधिकार काय. आणि हे कारखान्याच्या 28,000 सभासदांच्या दृष्टीनं शोकांतिका आहे, खेदाची बाब आहे, दुःखाची बाब आहे, हे मला यातून स्पष्ट जाणवून द्यायचं आहे. उपोषण फोडण्याचा प्रयत्न केला का? हो, उपोषण फोडण्याचा प्रयत्न केला. हे 25%चा आम्ही सुद्धा, कारण आम्ही 100% तिथं बसलोय. ज्या अर्थी काय सभासद घेऊन 25% दिले म्हणून आणतायत, हे करतायत. आणि ते हे म्हणजे एकीकडून ते तडजोड करण्याचा प्रयत्न करतायत की बाबा आम्ही तुमच्याबरोबर मिटिंग लावली आहे, तुम्हाला आम्हाला तुमचं पेमेंट द्यायचं आहे. आणि दुसरीकडं आमचं उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न करतायत. कारण मी गेले 1 वर्षभर हा लढा लढतोय. कारण गेल्या वर्षी मी 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2024 रोजी तहसील कचेरी पंढरपूर येथे सलग 9 दिवस आमरण उपोषण मी केलेलं आहे. त्याच्यानंतर मी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली, सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली, 1 दिवस लाक्षणिक उपोषण केलं साखर आयुक्त कार्यालयानंतर. आणि त्याच्यानंतर 26 मे 2025 पासून 12 जून 2025 पर्यंत असं सलग अन्नत्याग आमरण उपोषण केलं. आणि त्यातून कारण हे जे पैसे कारण कामगाराला सुद्धा पैसे देत नाही म्हटले होते ते अजिबात, कारण त्यांना जे परत 50% मिळाले, आता 25% देत आहेत, बाकीचे पैसे जे मिळणार आहेत हे आमच्या आंदोलनाचं जे आमरण उपोषणचं हे खरं श्रेय आहे. जे मला 15 लाख रुपये म्हणजे पैसेच नाही म्हणत होते तुमचे, कारखाना देणं बाकीच नाही, मग मला 15 लाख रुपये कशावरून तुम्ही दिलं, कुठल्या बेसवरती दिलं, हा माझा त्यांना सवाल विचारायचा आहे. जर कारखान्याकडे माझं पेमेंटच नव्हतं तर तुम्ही कशावरती दिलं, तुम्ही कारखान्यावर येऊन चर्चा करू म्हणलाय, मग ही कुठल्या बेसवरती चर्चा करू म्हणलाय. मग तुम्ही कारखान्याने GSTचा सेट ऑफ घेतलाय, सगळ्या गोष्टी आहेत, मी GSTची चलनं सुद्धा तुमच्यासमोर आणले तिथं दाखवायला, ही चलनं सुद्धा आहेत माझ्याकडे, मी GSTचं सेट ऑफ म्हणजे GST भरलेला, हे सगळं गोष्ट असताना हे कसं काय नाकारतायत हेच मला त्यांना विचारायचं आहे.
जे तुमचं आंदोलन पुण्यामध्ये झालं त्या आंदोलनाला किरण गोडके बसले होते. मग त्यांनी म्हणजे काही लोकांचा असा आरोप आहे की त्यांनी फोडण्यासाठी आंदोलनाला बसले ते कितपत खरं हा नाही हा विषय कसा आहे की तो ही सत्य बाजू त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात. कारण कसं आहे की हे आंदोलन तर आमचे 100% फोडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कसं आहे की तिथं येऊन सुद्धा साखर आयुक्ताच्या केबिनमध्ये सुद्धा ते सांगतायत की बाबा मी बाकीच्या गोष्टीवर आपलं पेमेंट देण्याचा विषय सोडून बाकीच्या गोष्टीच ते म्हणतायत की मी मग वाळूतनं आलो आहे किंवा बाकीच्या गोष्टी सांगतायत किंवा माझ्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत अमका आहे तमका आहे. मग जर ते त्यांच्या चेअरमन पदाचा आणि लोकप्रतिनिधी पदाचा जर ते गैरफायदा घेत असतील आणि आमच्यावर दबाव टाकत असतील तर आम्ही त्यांच्या दबावाला कधीही झुकणार नाही, बळी पडणार नाही. आम्ही आमच्या ह्या संस्थेसाठी बलिदान गेलं तरी 72 आमच्या जीवाचा सुद्धा त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे चेअरमनला आम्हाला यातून जाणवून द्यायचं आहे. आणि कारखाना आमची यातून पुढची आमची आगामी भूमिका अशी राहणार आहे. जर कारखाना चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्यावर कार्यकारी संचालक असतील, त्यांची DVP पतसंस्था असेल, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे. आणि आम्ही सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्या बंगल्यासमोर आम्ही आमरण उपोषणाला सहकुटुंब आम्ही बसणार आहोत याची नोंद घेण्यात यावी. आणि 28 सभासदांची भेट घेण्यासाठी आणि 347 कोटी रुपये गेले कुठं हे जाणून घेण्यासाठी, हे सभासदांना सांगण्यासाठी म्हणून आम्ही जनसंवाद यात्रा चालू करतोय. आणि आम्ही माननीय सहकार मंत्री, केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमितजी शहा आणि सहकार सचिव भारत सरकार यांच्या सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. NCDC नवी दिल्ली यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. NCDC नवी दिल्ली यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांना सुद्धा कारवाईचं पत्र दिलेलं आहे. त्याची प्रत त्यांनी साखर आयुक्ताला दिली आहे. म्हणजे केंद्राकडून सुद्धा कारवाई चालू झालेली आहे. आणि कारखाना जो आहे या कारखान्याचा ज्यावेळेस फॉरेन्सिक ऑडिट होईल त्यावेळेस कारखान्याचा सगळा गैरव्यवहार बाहेर आल्याशिवाय राहणार नाही हे मला त्यांना सांगायचं आहे. आणि हे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या नेत्याचा ह्या गैरव्यवहाराला त्यांचा हात आहे, यांच्यावर पाठीवर थाप आहे, त्यांना त्याचं पाठबळ आहे. म्हणून हे एवढं मोठं त्यांचं धाडस होतंय हे लक्षात घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट, आज आपल्याकडे 5 पार्ट्या आहेत. ह्या 5 पार्ट्या मी तुम्हाला इथं आणलेल्या सुद्धा आहेत. 5 पार्ट्या, ह्या 5 पार्ट्यांना त्यांनी 37 कोटी रुपये दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या 5 पार्ट्याला त्यांनी काय केलेलं आहे, ह्या 5 पार्ट्या आहेत. ह्या 5 पार्ट्याची नावं सुद्धा मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छितो. मेसर्स मैत्री डिस्टलरीज LLP औरंगाबाद यांना त्यांनी 15 कोटी रुपये दिलेले होते, त्यांच्याकडून आणलेले होते उसणवार असं सांगतायत ते. मग हे आणलेले पैसे त्यांनी ऊस बिल दिलं, कामगार पेमेंट दिलं असं दाखवलेलं आहे. आणि परत ही आलेल्या पैशातून परत ह्यांना हे रिटर्न करतायत. म्हणजे हे डबल आहे. हे सुद्धा फॉरेन्सिक ऑडिटमधनं लक्षात येणारच आहे. एशियन ट्रेडर्स लातूर, फैजल एंटरप्राइजेस नांदेड, कैलास एंटरप्राइजेस सोलापूर, श्री लक्ष्मी नर्सिंग ट्रेडिंग कंपनी परभणी अशा ह्या 5 पार्ट्यांना मिळून 37 कोटी 32 लाख 13,764 आणि ह्या सोलापूरच्या अजून पार्टीला 2 कोटी असे 39 कोटीचा हा सगळ्यात मोठा गैरव्यवहार आहे. हे सुद्धा मला तुमच्या माध्यमातून जाणून द्यायचं आहे. आणि ह्या कंपन्याकडून त्यांनी साखरेपोटी ॲडव्हान्स घेतला होता आणि त्यांना परत 120 रुपये पर टनाने, पर क्विंटलनी साखरेवरती जादा द्यायचं असं कबूल केलेलं आहे. त्यांचा हा ठराव आहे. आणि असे मिळून त्यांच्याकडून 34 कोटी रुपये घेतले असताना त्यांनी 37 कोटी रुपये त्यांना ते परत केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते काय म्हणत होते, महत्त्वाचं असं आहे की जे आलेले जे शासनाचा सार्वजनिक निधी आहे तो त्यांच्या उस्मानाबाद ही जनता बँक ही त्यांची लीड बँक आहे, त्यातून ते प्रत्येक हेडला जाणं गरजेचं असताना त्यांनी ते स्वतःच्या पतसंस्थेतून, क्रेडिट सोसायटीतून वळवला. म्हणजे काय म्हणता, उस्मानाबादच्या बँकेतून त्यांच्या स्वतःच्या खाजगी बँकेत वळवले पैसे, त्या गोष्टीवर
म्हणजे तुमचं काय मत आहे? कारण त्यांना ते गैरव्यवहार करण्यासाठी त्यांना स्वतःची क्रेडिट सोसायटी ही सिक्युअर वाटली असावी, त्यांना सोयीची वाटली असावी, म्हणून त्यांनी तिथं कारण कारण शासन निर्णयामध्ये जे इलेक्शनच्या अगोदर आलता आणि 100% आम्ही इलेक्शनच्या अगोदर सुद्धा माझ्या प्रत्येक मीडियातनं ह्याच्यातनं बातम्या आहेत, त्यावेळेस सुद्धा त्यांनी खुलासा केला नाही. मी स्पष्ट आरोप केला हे पैसे त्यांनी निवडणुकीसाठी वापरलेले आहेत म्हणून. निवडणुकीमध्येच पैसा त्यांनी, कारण ज्या वेळेस तो आता तुम्ही बघताय की जे त्यांनी कार्यक्रम योजले, सेलिब्रिटी आणल्या, पंढरपूरमध्ये असतील, माड्यामध्ये असतील, किंवा जे पैशाचा महापूर तिथं वाहिलेला आहे, लक्षात घ्या तो कशाच्या माध्यमातून वाहिलेला आहे, तर ह्या आलेल्या पैशाच्या माध्यमातूनच वाहिलेला आहे. हा पैसा भयंकर प्रचंड प्रमाणात त्यांनी खर्च केलेला आहे. जवळजवळ 150 ते 1.25 कोटी रुपये त्यांनी पैसा वळवलेला आहे. हा मी पहिल्यापासून त्यांच्यावर आरोप करतोय आणि अजून सुद्धा 100% तो पैसा त्या इलेक्शनलाच वापरलेला आहे, तेवढा पैसा. हो 100%. कारण आमचं हायकोर्टात मान्य उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल आहे. कारण एक कोर्टाच्या माध्यमातून आमची लढाई चालू आहे, जनतेच्या माध्यमातून लढाई चालू आहे, प्रशासनाच्या माध्यमातून लढाई चालू आहे. कारण ईडी असेल, NCDC असेल किंवा सरकार असेल, यांच्या माध्यमातून त्यांना फॉरेन्सिक ऑडिटची आम्ही मागणी करतोय. आणि हे ज्यावेळेस त्यांचे फॉरेन्सिक ऑडिट येईल त्यावेळेस हा गैरव्यवहार उघड झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि फॉरेन्सिक ऑडिट झालंच पाहिजे. कारण तुम्हाला मी सांगितलं, कारण कारखान्याची मालमत्ता लक्षात घ्या एवढी मोठ्या प्रमाणात वाढते, लक्षात घ्या. कारण दुप्पट मालमत्ता वाढण्याचं कारण काय असू शकतं याची सुद्धा सखोल चौकशीच होईल. मग कारण ह्यातून गैरव्यवहाराला चालना कशा पद्धतीने मिळाली, गैरव्यवहार कसा झाला हे सुद्धा ह्यातून कळल. आणि आपला हा कोणाला 347 कोटी अगोदर आलेले की हो. नाही, कारखान्याच्या इलेक्शनच्या अगोदर म्हणजे हे 31 ऑगस्टला पैसे आलेले आहेत, 31 ऑगस्ट 2024ला. हा हो हो हो. कारण ते स्वतः सांगतात मी वाळूतनं आलो, मी वाळूतनं हे केलं. कारण त्यानं जी माया जमवली ती वाळूतनं माया जमवलेली आहे. त्यांची पाठीमागची हिस्ट्री तपासा तुम्ही, ते स्वतः सांगतात माझ्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत, मी वाळूतनं आलोय, मी एवढ्या लोकांना हे संपून आलोय, लक्षात घ्या. मग हे जर ते स्वतः सांगत असतील तर त्यांनी त्यांची नीतिमत्ता बघा, नियत बघा, ते पैसे कशाच्या माध्यमातून उभा केलेत, त्यांची पाठीमागची हिस्ट्री बघा कशा पद्धतीनं आहे, लक्षात घ्या. ते पैसा त्यांनी कशा पद्धतीने उभा केला असेल हे तुम्ही जाणूनच घेताय, लक्षात घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस ही पाठीमागची साखर शिल्लक होती, ही साखर विकून त्यांनी सभासदाची पाठीमागची देणी दिलीत, लक्षात घ्या. ते जर म्हणत असतील आम्ही पाठीमागची देणी दिली, पाठीमागची 109 क्विंटल साखर तिथं, लाख क्विंटल साखर तिथं शिल्लक होती. त्यांनी प्रत्यक्ष बँकेला दाखवली त्याच्यापेक्षाही जास्त निघाली, परंतु त्यांनी बँकेला दाखवली 106 लाख कोटी क्विंटल साखर माझ्याकडे इथं आहे म्हणून. मग ही पैसे ते साखर विकून त्यांनी पाठीमागची सभासदांची देणी दिलीत आणि ते सांगतायत, जनतेमध्ये सांगतायत की मीच पाठीमागची देणी दिलेली आहेत म्हणून, लक्षात घ्या. आता पाठीमागचं सुद्धा तुम्ही OTSचं एक प्रकरण आहे. पाठीमागच्या संचालक मंडळाने 71 कोटी रुपये दिलं आणि ह्यांनी फक्त 50 लाख रुपये दिलं आणि ते OTS मीच केलं असं म्हणून ते गाजावाजा करतायत. हे सुद्धा तुम्हीच पाठीमागं तुम्ही बघितलेलंच आहे. कारण आम्ही ज्यावेळेस आमरण उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार तिथं आले होते. आम्ही त्यांना निवेदन दिलं. अजितदादा व आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, ते तिथं 2 वेळा आमच्या आमरण उपोषणाला त्यांनी 2 वेळा भेट दिली, ते तिथं थांबले, त्यांना निवेदन दिलं. परंतु आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आपले महाराष्ट्राचे CM आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं, परंतु यातून काहीच गोष्ट निष्पन्न होत नाही. म्हणून आम्ही कोर्टाचं माध्यम आहे, त्या कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा हा लढा आम्ही लढतोय आणि 100% तुम्हाला सांगतोय की लढा आम्ही यशस्वी झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. आणि
100% आम्ही जरी हायकोर्टातनं काय आदेश आले तर आम्ही सुप्रीम कोर्टातसुद्धा जायला बसलोय आणि सुप्रीम कोर्टातून आम्हाला म्हणजे जे वास्तव आहे त्या वास्तवाला धरून निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही। न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायदेवता आपली जी न्यायदेवता आहे तो हा गैरव्यवहार उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या अहवालासुद्धा किती मोठा गैरव्यवहार आहे हे सुद्धा मी तुमच्या माध्यमातून निदर्शनास आणून देऊ शकतोय की साखरेचा शिल्लक साठा यांनी 97,55,00,000 रुपयेचा दाखवलेला आहे या चालू अहवालामध्ये आणि त्यांनी त्याच्याच पाठीमागं तोटा कमी करण्यासाठी 43,54,000 साखर जी रिपेअर्स इन प्रोसेसमध्ये म्हणून दाखवत आहेत। मला सांगा सीझन आपला 21/2ला बंद झाला आणि रिपेअर्स इन प्रोसेसमध्ये साखर येते कुठनं म्हणजे तोटा तुम्हाला कमी करायचा आहे म्हणून ते 43 कोटी रुपये त्यांनी तिथं रिपेअर्स इन प्रोसेसमध्ये दाखवलं साखरेचा साठा प्रत्यक्षात नसलेला। त्याच्यानंतर डिस्लरीचं उत्पादन शिल्लक साठा दाखवला आहे 2,60,00,000 आणि रिपेअर्स इन प्रोसेसमध्ये दाखवत आहे 2,36,00,000 म्हणजे हे 43,54,00,000 आणि 2,36,00,000 म्हणजे 45 ते 46 कोटी यातून त्यांनी आभार केलेला आहे। हे मला तुमच्या निदर्शन म्हणजे सभासदांच्या निदर्शनातून आणून द्यायचं आहे। त्याच्यानंतर ऐका की सर 35,45,00,000 न वटलेले धनादेश म्हणून त्यांनी हे केलेलं आहे। म्हणजे न वटलेले धनादेश म्हणजे ती रक्कम त्यांच्याकडे शिल्लकच असायला पाहिजे ती सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही दाखवताय। म्हणजे जर तुम्ही बिलं जे 700 रुपये अजून देणं बाकी आहे ते जर तिथं दाखवले असते तर तुम्हाला ते 700 रुपये द्यावंच लागलं असतं। मग ते न देण्यासाठी एक असावं म्हणून त्यांनी 35,45,00,000 रुपये न वटलेले धनादेश मानतायत। म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे बघा। मग असं असून मग निव्वळ तोटा त्यांनी दाखवला आहे 65,71,00,000। मग असे मिळून जर निव्वळ तोटा 65,71,00,000 साखर रिपेअर्स इन प्रोसेसमध्ये दाखवले 43,54,00,000 डिस्लरी उपपदार्थ दाखवले 2 कोटी रिपेअर्स इन प्रोसेसमध्ये 36,00,000 न वटलेले धनादेश असं 35,46,00,000 असं 147 कोटी हा तोटा। मग मला सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस निवडणुकीच्या अगोदर किंवा आमदारकीच्या ह्याच्यामध्ये जनतेसमोर जात होता सभासदासमोर जात होता त्यावेळेस त्यांना सांगत होता की सगळा उपपदार्थ म्हणजे आपले डिस्लरी आहे कोजन आहे हे सगळे जाऊन आपल्याला 300 रुपये टनाला नफा राहतोय। मग त्यांच्या कारकिर्दीत 24,26,000 क्रशिंग झालं। मग 300 रुपयेनं म्हणलं तर 72 ते 75 कोटीचा जो नफा झाला आहे तो नफा कुठे गेला। मग हे 147 कोटी आणि ते 70-75 कोटी विचार करा जवळजवळ 200 कोटीपेक्षाही जास्त अमाऊंट होते। म्हणजे हा फक्त 347 कोटीचाच अपहार किंवा घोटाळा नाही आहे। लक्षात घ्या जवळजवळ हा 500 कोटीपेक्षाही फार मोठा घोटाळा यातून उघडकीस येऊ शकतोय। हे मला तुमच्या माध्यमातून सभासदांसमोर आणायचं आहे आणि हे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही हे मला सांगायचं आहे। आणि तुम्हाला मी सांगितलं हे फसवण्यासाठी शासनाला फसवण्यासाठी सभासदाला फसवण्यासाठी एका वर्षात कारखान्याची जी कायम मालमत्ता आहे ती दुपटीवर जातेच कसं हा सुद्धा मला सवाल आहे त्यांना। हे सुद्धा मला त्यांना सांगायचं आहे। आणि भीषण आमचं 347 जे ही लढाई आहे ही लढाई म्हणजे आम्ही जोपर्यंत ह्याचा हिशोब ते देत नाही ही सभासदाच्या पैशाच्या सन्मानाची लढाई आहे आणि ही लढल्याशिवाय आणि ही लढाई सक्सेस झाल्याशिवाय यशस्वी झाल्याशिवाय आम्ही कदापि यातून माघार घेणार नाही हे मला तुमच्या माध्यमातून सर्व सभासदाला पण सांगायचं आहे आणि माड्यातल्या जनतेला सुद्धा सांगायचं आहे की तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टीचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही। कारण जी तुम्हाला बोलभुलैया किंवा खोटी आश्वासन देऊन जे विठ्ठलच्या आलेल्या पैशातून निवडणूक लढवून जे तुमचे लोकप्रतिनिधी झालेत त्याचा सुद्धा फटका किंवा तुम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला आहे आज सभासदांचा सुद्धा त्यांनी विश्वासघात केला आहे म्हणजे तुमचा सुद्धा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाहीत आणि विश्वासघात तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही। तरी तुम्ही सुद्धा त्यांनी दिलेली जी आश्वासनं आहेत त्याची पूर्तता कशा पद्धतीनं होते का नाही हे विचारल्याशिवाय तुम्ही राहू नका असं कारखान्याच्या सभासदाबरोबर माड्यातल्या जनतेला सुद्धा मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो।